शिवसेना शाखा लोढा हेवन आयोजित भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। महिला आघाडी उपतालुका प्रमुख दीपा सतीश पाटील यांच्या मार्फत व सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले। आपल्या शरीराची नियमित तपासणी करणे आवश्यक असते, जेणेकरून उद्भवणाऱ्या आजारांचे निदान होऊन तात्काळ प्रथमोपचार करणे सोयीचे जाते। सर्वांना आपल्या शरीराची तपासणी करणे सोयीचे जावे या उद्देशाने दीपा पाटील व सुभाष पाटील यांच्या नियोजनाने सदर शिबिर घेण्यात आले होते। सदर शिबिरात जनरल तपासणी, नेत्र तपासणी, स्त्रीरोग तपासणी, एंजिओप्लास्टी, हाडांचे विकार, ECG, मधुमेह, एंजिओग्राफी, बालरोग विकार, कॅन्सर ह्यासारख्या तपासण्या करण्यात आले व मोफत औषधे व चष्मे वाटप करण्यात आले। सदर शिबिराचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला। सदर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शिबिर यशस्वीतेसाठी गजानन मोतीराम पाटील, दीपा सतीश पाटील, सुभाष पाटील, विलास कांबळे, निशांत पाटील, सुधीर माने, सतीश अमरे, संदीप पानसरे, रवी गायकवाड, तुषार पोळ, शरद कासार, सुषमा कांबळे, नेहा फडतरे, अर्चना कदम, आकांक्षा माने, यशवंत भाऊसर, भुरवणे, पांडे, गुप्ता, सुजय पाटील, नलावडे, तुषार कामठे, अक्षय रणपिसे, प्रधान आदी कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार लाभले। महाराष्ट्र आपले शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्फत आज आपल्या इथे महाआरोग्य केंद्र शिबिर चालू झालेलं आहे व आपले लाडके आमदार राजेश मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने इथे कार्यक्रम चालू आहे आणि चांगला उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय। नमस्कार। महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना प्रणाम। तसेच आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा। महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही लोढा हेवन, कासारियो, पलावा, कोळेगाव, निलजे ह्या विभाग हे पॅनल क्रमांक 31 मधील मतदारांसाठी आम्ही आणि स्थानिक जनतेसाठी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे। त्या आरोग्य शिबिरमध्ये रक्त तपासणी आहे, त्वचारोग तपासणी आहे, बालरोग तपासणी आहे, मोफत औषधं पण आपण त्यांना देतोय आणि प्लस चष्मा वाटप देतोय, तो पण फ्री आहे आपण देतोय, ECG करतोय आपण, म्हणजे टोटल सर्व गोष्टी आपण करतो। आणि हे आमचं डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं एकच ध्येय आहे की गरीबातल्या गरीबाला जे औषधांपासून वंचित असतील किंवा कुठल्याही त्यांच्यापर्यंत आम्हाला ही सुविधा पोचवायची आहे। त्यासाठी आणि आमदार राजेजी मोरे यांचं सातत्यानं या गोष्टीवरती बारीक लक्ष असतं की खासदार साहेब आता सध्या आमचे पूर्ण महाराष्ट्र बघतात, तर इथे स्थानिकला कल्याण ग्रामीणचे जे आमदार आहेत राजेश मोरे हे स्थानिक लक्ष देऊन सर्व गोष्टींवरती पाठपुरावा करून सगळ्या गोष्टी वेळोवेळी करून देतात आणि लोकांनी याचा लाभ घ्यावा हीच माझी विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी उपस्थित सर्वांना प्रथम सविनय जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्याप्रमाणे या ठिकाणी स्थानिक आमदार राजेशजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या लोढा हेवन परिसरामध्ये शिवसेना शाखा आयोजित भव्य महाशिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी उपतालुका प्रमुख महिला आघाडी दीपाताई पाटील, त्याचप्रमाणे ब्लॉक प्रमुख सुभाजी पाटील यांच्या वतीनं हा महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सकाळपासून 6 वाजल्यापासून या ठिकाणी सर्व स्थानिक नागरिकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी एक आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की माझी ब्लॉक प्रमुख व या निळजेगावचे माजी सरपंच स्वर्गीय श्रीबाई पाटील यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी यापूर्वी हे या प्रकारे असे आरोग्य शिबिर आणि अनेक उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे। या ठिकाणी सतीशबाईंच्या मागे त्यांच्या अनुपस्थित देखील या ठिकाणी हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होत आहे आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला सर्वांचा चांगला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे। मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोढा हेवन निलजे
ते श्रीमती दीपाताई पाटील व सुभाष पाटील यांच्यामार्फत आरोग्य शिबिर आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे. तर इथे सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू व त्वचारोग तपासणी, बाळरोग तपासणी, जनरल तपासणी व मोफत औषधं हे इथे अवेलेबल केलेले आहेत. आणि इथे फक्त निलजेतूनच नाही तर कोळेगाव, सोनारपाडा, गावडी, प्रभाग क्रमांक 31 सगळे मतदार इथे आज आलेले आहेत.